जेव्हा रात्रीचं जेवण पचलेलं आहे, झोपही पूर्ण झालेली आहे, तेव्हाच दुसऱ्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर उषपान करावं हे योग्य ठरतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. उषपान हे फक्त लवकर उठून नाही, तर पूर्ण पचन, रात्रीचं अन्नाचं पूर्ण पचन आणि विश्रांतीनंतरच योग्य ठरतं. जर तुम्ही रात्री 10-10:30 वाजता अतिशय जड प्रकारचा आहार घेतला असेल आणि त्यानंतर रात्रभर जागरण केलेलं असेल आणि तरीही दुसऱ्या दिवशी व्यायामाच्या नावाखाली लवकर तुम्ही उठत असाल, तर लक्षात घ्या, अशा परिस्थितीत जर तुमचं अन्न पूर्णपणे पचलेलंच नसेल आणि त्या अवस्थेत तुम्ही उषपान म्हणजे पाणी पिण्याची क्रिया करणार असाल, तर त्याचे फायदे तर दूरच हो, उलट तुम्हाला हानी होऊ शकते. अशा वेळी हे पाणी शरीरात आमाची उत्पत्ती करते, त्यामुळे शरीरात विविध प्रकारचे रोग निर्माण होऊ शकतात. आयुर्वेद सांगतो, रात्रीच्या अन्नाचं पूर्ण पचन झाल्यानंतरच तहान जाणवली की मुखशुद्धी करून उषपान करावं.